अब बात करेंगे पालघर जिले के विरार इलाके की, जहां जन सेवा मित्र मंडल, स्थानीय कामगार संगठन और माथाड़ी कामगार संघ के संयुक्त तत्वाधान में राज पाटिल के 47वें जन्मदिन के अवसर पर कई जनहितैषी और सामाजिक समारोहों का आयोजन किया गया। विरार पूर्व स्थित राज पाटिल के कार्यालय पर एक भव्य स्वास्थ्य शिविर और रक्तदान शिविर आयोजित किया गया। इस रक्तदान शिविर की सबसे खास बात यह रही कि यह विशेष रूप से थैलेसीमिया के मरीजों के लिए आयोजित किया गया था। शिविर के दौरान उपस्थित महापौर अज्जू पाटिल ने बताया कि थैलेसीमिया से पीड़ित बच्चों की संख्या काफी अधिक होती है और इन छोटे बच्चों को लगातार खून की जरूरत पड़ती है। इसी मानवीय दृष्टिकोण को ध्यान में रखते हुए इस रक्तदान शिविर का आयोजन किया गया। यहाँ एकत्रित किया गया रक्त सीधे थैलेसीमिया के मरीजों के इलाज के लिए भेजा जाएगा। नागरिकों को विभिन्न सरकारी योजनाओं का लाभ और जानकारी मिल सके, इसके लिए शिविर स्थल पर विशेष रूप से आधार कार्ड शिविर और आयुष्मान कार्ड शिविर का भी आयोजन किया गया था। इस दौरान बड़ी संख्या में स्थानीय नागरिकों ने आकर अपनी समस्याओं का समाधान किया और योजनाओं के कार्ड बनवाए। इस समारोह में महापौर अज्जू पाटिल के साथ साथ पूर्व नगर सेवक हार्दिक राउत ने भी विशेष रूप से उपस्थिति दर्ज कराई और इस उपक्रम की सराहना भी की। अपने 47वें जन्मदिन के मौके पर राज पाटिल ने पर्यावरण संरक्षण को लेकर एक अनूठा संकल्प लिया। उन्होंने प्रथम महापौर और कामगार नेता राजीव पाटिल के साथ मिलकर अपने जीवन के 47 साल पूरे होने पर 47 पौधे लगाने का निर्णय लिया। हाल ही में 5 जून को विश्व पर्यावरण दिवस के अवसर पर राजीव पाटिल ने संदेश दिया था कि हर नागरिक को अपने जन्मदिन पर अपनी उम्र के बराबर पौधे लगाने चाहिए। इसी संकल्प से प्रेरणा लेते हुए राज पाटिल ने यह कदम उठाया। जन्मदिन के अवसर पर 5 पौधों का रोपण किया जा चुका है। बाकी शेष 42 पौधे आने वाले 21 जून यानी अंतर्राष्ट्रीय योग दिवस के मौके पर लगाए जाएंगे। इस अवसर पर खुद प्रथम महापौर राजीव पाटिल उपस्थित रहे और उन्होंने इस पर्यावरण अनुकूल पहल की सराहना करते हुए जनता से भी पर्यावरण बचाने की अपील की। राज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जे विविध उपक्रम राबवलेले आहेत ते आज त्याच्यामध्ये रक्तदान शिबिर आहे, विविध दाखले शिबिर आहे आणि वृक्षारोपणाचा कार्यक्रम आहे। तर नाविन्यपूर्ण असा त्यांचा हा उपक्रम असतो। दरवर्षी रक्तदान शिबिर आणि दाखले शिबिराच्या जोडीला त्यांनी यावेळेला वृक्षारोपणाचा कार्यक्रम सुद्धा घेतलेला आहे। त्यांच्या ह्या वाढदिवसाच्या निमित्त त्यांच्या संपूर्ण मित्र परिवाराने ह्या कार्यक्रमासाठी विविध संस्थांच्या जोडीला येऊन ह्या उपक्रम ते राबवत आहेत। त्याबद्दल त्यांच्या मित्र परिवाराला सुद्धा मी शुभेच्छा देईन आणि त्यांना वाढदिवसानिमित्त बहुजन विकास आघाडी तथा विविध सहयोगी संघटनांच्या माध्यमातून मी स्वतः हार्दिक त्यांना शुभेच्छा देतो। राज पाटील हा कोरोना काळापासून तिकडे ज्यांना रक्त लागतं त्यांच्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम राबवत असतो आणि त्यातलाच एक हा कार्यक्रम रक्तदान शिबिर। आपल्या या विभागामध्ये थॅलेसेमियाचे बरेच पेशंट आहेत आणि मुंबईपासून असे पेशंट आहेत त्यांना रक्त कमी पडत असते आणि रक्तदाते कमी आहेत आणि रेग्युलर असे जे लहान लहान मुलांपासून आहेत आणि आपले काही जी लहान मुलं आहेत आणि मधल्या काळामध्ये त्यांना मुंबईला जाणं अशक्य होतं आणि त्यांनी विनंती केली आणि त्याप्रमाणे आम्ही राजला विनंती केली आणि राजने रेग्युलर असे कॅम्प भरून त्यांच्यासाठी रक्तदान शिबिरं भरून मोठ्या प्रमाणामध्ये रक्तदान झालेलं आहे आणि त्याच्यासाठी जीवनदान आहे। रक्तदान म्हणजे एक जीवनदान आहे। आपण एक रक्त दिला तर ते 4 जणांना उपयोगी पडते। असे वेगवेगळे उपक्रम राजतर्फे राबवले जातात आणि ही समाजसेवा तो त्याचे वडील त्याचे आजोबा यांच्यापासून चालत आलेले आहे आणि भावी काळामध्ये देखील अशीच चालू राहील आणि त्याच्या पुढील वाटचालीसाठी माझ्याकडनं त्यांना शुभेच्छा। कालचा दिवस हा 5 जून जागतिक पर्यावरण दिवस। या दिवशी आपण दरवर्षी वृक्षारोपण करण्याचा महापालिकेमध्ये सुरुवात करतो आणि साधारण या सीझनला पावसाळा संपेपर्यंत साधारण दरवर्षी 10,000, 15,000, 20,000 जेवढी जमतील तेवढी झाडं लावायचा प्रयत्न करतो। त्यातली काही रुजतात, काही जातात। यंदाही आपण साधारण 10,000 रोपं लावण्याचा प्लॅन केलेला आहे आणि त्यातलाच भाग म्हणून काल सुरुवात केली। आज पण राजला सांगितलं त्याच्या वाढदिवसानिमित्त आपण एक टोकन म्हणून 5 झाडं लावूया आणि उरलेली झाडं जी आहेत 42 झाडं ही 21 जून नंतर पाऊस पडल्यानंतर आपण लावूया। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जगामध्ये वाढणारं जे तापमान आहे ते तापमानाला कंट्रोल करायचं असेल तर फक्त निसर्गच करू शकतो आणि निसर्ग म्हणजे ही निसर्गाची जी हिरवळ आहे, वृक्षवल्ली आहे, याला कंट्रोल करू शकतो। म्हणून प्रत्येकाने आपला जेवढा जन्मदिवस असेल तेवढी कमीत कमी रोपं लावायला पाहिजेत आणि त्याची सुरुवात राजपासून आपण केलेली आहे।
राजच्या वाढदिवसाच्या दिवशी राजने सकाळपासून वेगवेगळे उपक्रम केलेले आहे. थॅलेसेमिया झालेली जी पेशंट आहेत त्यांच्यामध्ये रक्त निर्मिती होत नाही, त्यांना ब्लड देणं आणि सातत्यानं ब्लड देण्यासाठी म्हणून सतत ब्लड कॅम्प ठेवणं हा एक त्यांनी उपक्रम सुरू केलेला आहे. विविध दाखले, आधार कार्ड अशा वेगळ्या प्रकारचे त्यांनी उपक्रम सुरू केलेला आहे. मी तुम्हा सगळ्यांना विनंती करणार आहे, अशा प्रकारे आपण आपल्या घरातला कोणाचाही वाढदिवस साजरा करताना जनोपयोगी ज्या कामं आहेत ती हातात घ्यावी, निसर्गाची कामं हातात घ्यावी, तरच आपण आपलं आयुष्य हे चांगल्या रीतीने जगू शकतो असं मला वाटते. मी राजला त्याच्या वाढदिवसाच्या परत एकदा शुभेच्छा देतो आणि विनंती करतो, ही वृक्ष लावलेली आहेत, हे वृक्ष जोपासले गेले पाहिजेत. यासाठी म्हणून प्रत्येक रोपाच्या जोडीला एक 5 फुटाचा बांबू जो आहे अर्धा तो लावला पाहिजे, जेणेकरून ते झाड सरळ वर जाईल. आणि त्याच जोडीला आता लावलेली झाड आहेत त्याला रोज साधारण 10 लिटर पाणी टाकलं पाहिजे पाऊस पडेपर्यंत. पावसानंतर ही पाणी टाकायची गरज लागणार नंतर मग पुढच्या वर्षी कदाचित रोपं काही कमकुवत असतील त्यांना या मेच्या सीझन मध्ये शेवटचे 2 महिने पाणी घालावं लागतं. त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागेल. मागच्या वर्षी आपल्या ग्रुपने जी रोपं लावलेली तर त्याची ही रोपं बरीचशी रुजलेली आहेत आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या संस्थेतर्फे, राजच्या ग्रुपतर्फे आपण सगळ्यांनी या भागामध्ये जास्तीत जास्त वृक्ष संपदा तयार करूया अशी तुम्हाला विनंती करतो आणि आजच्या दिवशी परत आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.